गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आधी केले मग काय. सध्या आपल्या परभणी, हिंगोली, नांदेड जो काय ग्रुप आहे किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्याचं ब्रीडिंग हा जरा परवलीचा शब्द घ्यायला. ब्रीडिंग दूध वाढवायचं, दूध वाढवायचं. एवढं काही ब्रीडिंग आहे माझ्याकडं. पहिला रॉय दिल 25 लिटर पहिल्यांदा पहिल्या जाताला, पण लय जपावं लागतंय. खालवर बघावं लागतंय तिला. औषध पाणी अमुक सारखं टेम्परेचर हे ते. सध्या जर दुकानामध्ये गर्दी असेल, फॉगरची गर्दी आहे. फॉगर लावायची. मला एक सांगा, ब्रीडिंग करा, तुमच्यात टिकेल ते ब्रीडिंग करा. ब्राझीलचं, ऑस्ट्रेलियाचं, हॉलंडचं, अमेरिकेचं, जिथं थंड हवेचे प्रदेश आहेत, युरोपचं, ते ब्रीडिंग आहे ते आपल्याकडे टिकणार का? तुमचं ब्रीडिंग म्हणजे फक्त दूध आहे, फक्त दूध वाढविणे, A1 दूध वाढविणे. अहो आपल्याकडं सोनं आहे A2 दुधाचं. भारत हा A2 दुधाचं सोन्याचं भांडार आहे. आणि आपण ते सोडतोय आणि A1 दुधाकडे पळतोय, आणि ते पण 3 फॅट 8 एचएनएफ 7, 9, 7, 8 एचएनएफ, की ज्याचा भाव 3, 5, 8 पॅचपेक्षा 2-3 रुपये कमी असेल. मग दूध वाढवून काय करायचं? याला कॅल्शियम द्यायचं, याला फॉस्फरस द्यायचं, याला खालवर जपायचं, मेडिकल, टेम्परेचर, फॉगर, हे सगळं जपायचं. आणि मग त्याचं दूध A1 दूध, कमी फॅटचं, कमी एचएनएफचं. खरंच A1 दूध आरोग्याला घातक आहे का? तर होय. त्याच्यामध्ये बीटा कॅल्शियम प्रोटीन आहे, अपचनीय प्रोटीन आहे. ते प्रोटीन पचतच नाही आहे. त्या A1 दुधातलं प्रोटीन पचतच नाही. आणि अशा ह्या गायी आपण ब्रीडिंग नावाखाली तयार करतोय. आणि ब्रीडिंग नावाखाली आपण आपल्या सोन्यासारख्या A2 दुधाच्या गायी नष्ट करतोय. तर आपण ब्रीडिंग जरूर करायचं, A2 दूध वाढवायचं. ह्याचा भाव असेल 35, A2 दुधाला कोणी 50 रुपये देईल. आता तुम्हाला A2 दुधाची गाय दाखवतो. हे माझ्याकडंच आहे, हे पण माझ्याकडं, ते पण माझ्याकडं. आता हे आहे HF, देईल पहिला 25 लिटर. बघा कशी हत्ती नाही ती आहे का? हिला काय आहे? ब्रीडिंगचं काय नाही. कुणी दाखवायची अशी पहिल्या कालवड माझ्याकडे अशी हत्तीसारखी आहे आणि तयार आहे, दाखवायची. त्याला म्हणायचं ब्रीडिंग. पण आम्हाला HF ब्रीडिंग नकोच आहे. HF ब्रीडिंग नको, A1 दुधाचं ब्रीडिंग नको. आणि आपल्या टेम्परेचरला, आपल्या हवामानाला राहणारं 3 ऋतू आहेत आपल्याकडं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. ह्या 3 ऋतूमध्ये टिकणारं ब्रीडिंग ते तुम्ही बनवायचं आहे. ते आहे जर्सी, आणि आपल्याकडे क्रॉस, गीर किंवा सहवाल. आणि ते ब्रीडिंग A2 दुधाचं असेल, ते पण तुम्हाला मी एक माझ्याकडली गाय दाखवतो. ही गाय, हे ब्रीड आहे देवणी, आपलं गीर क्रॉस जर्सी. बघा ना, हे पण पहिला रॉय, हे पण हत्तीसारखं आहे. अतिशय चांगलं निरोगी ब्रीड. याचं दूध येऊन असेल. याचं दूध A1 असेल, आपलं A2 असेल, A1 नाही, A2. येऊन तुम्ही तपासू शकता. याचा क्रॉस जर्सी प्लस गीर, आणि अशी कालवड आहे.
ही मे महिन्याच्या उन्हामध्ये बाहेर बसलेली असते, उन्हामध्ये मे महिन्याच्या उन्हात बाहेर बसलेली असते. हिला औषध लागत नाही, उपचार लागत नाही, फॉगर लागत नाही. टेम्परेचर तिन्ही ऋतूमध्ये टिकली जाते. हिजा फॅट 5, 4.5, 5, HNF 8.5, दूध A2. कसंही दूध इथं 50 रुपये विकलं पाहिजे. A2 दूध. ब्रीडिंग असं करा की जे दूध आहे आपलं ते A2 दूध निर्माण व्हावं. खरंच जी भारताची जी परंपरा आहे A2 दुधाची जी जगामध्ये, त्याचं ब्रीडिंग वाढवा, जेणेकरून आपलं दुधाचा भाव चांगला मिळाला पाहिजे. आज A2 दूध 80-100 विकतंय, राहू द्या ना 80-100, आपण 50ने विकूया. A2 दूध जर्सी क्रॉस गिर, आणि हे दूध देईल 18-20 किती देईल? 18-20 लिटर दूध देईल. ही जर खूर कसे आहेत बघा, काळे, खुराचे आजार नाहीत, ताप नाही, मास्टायटिस नाही. कसं आहे बघा. नाही सोनं, असं सोनं निर्माण करायचं, ब्रीडिंग करायचं आपल्याला. ज्याचं दूध त्याचं 25 लिटर दूध आणि ह्याचं 18 लिटर दूध, हे सुद्धा वाढत्या भावात पैसे जास्त होतात. मेंटेनन्सच नाही हो. काय मेंटेनन्स? माझ्याकडे हे असे सगळे जर्सी ब्रीड आहेत. ह्या बघा, हे जर्सी A2 जर्सी A2. मग काय करायचे ठरवा, भविष्य कशात निर्माण करायचे ठरवा. चुन्याचं पाणी, चुन्याची निवडी नाही निर्माण करायची आपल्याला, तर दूध निर्माण करायचं, आरोग्यदायी दूध निर्माण करायचं. लोकांना हक्कानं सांगायचं माझ्याकडे A2 दूध आहे, आणि ती A2 दुधाची मी 50 रुपयेच घेतो. 18 लिटरचे 50 रुपयानं आणि 25 लिटरचे 35 रुपयानं. आणि खर्च ज्यादा, मेंटेनन्स ज्यादा, रिस्क ज्यादा. नका करू. जरूर ब्रीडिंग करा. A2 दुधाचं ब्रीडिंग करा, देशी गाईच्या क्रॉसचं ब्रीडिंग करा. आणि ABS कंपनीनं जर्सीमध्ये A2 दुधाचे बुल आणलेत, त्याचं ब्रीडिंग आपल्या देशी गाईबरोबर करून 20-25 लिटर दुधाच्या पुढं जाऊच नका. जास्त दूध निर्माण करून काय करायचं? फुकट वाटायचं का? फुकट भरती करायची लोकांची नाही. तर आपण चांगलं दूध निर्माण करून चांगले पैसे मिळून आपला व्यवसाय फायद्यात कसा आणायचा याचा विचार ब्रीडिंगमध्ये करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.